शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन थाली बनवणार आहोत, पिठलं भाकरी. त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा. चणा डाळीचं पीठ आपण 1 वाटी घेतलंय. 2 कांदे चिरून घेतले उभे. जिरं फोडणीसाठी, जिरं, मोहरी, ठेचलेला लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची, हिंग, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता. चला तर मग आता आपण पिठलं बनवूया. हाटून केलेलं पिठलं. आपण कढईमध्ये तेल टाकलंय. त्यात आपण अगोदर जिरं मोहरी टाकून घेऊ. जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर आता आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊ. लसूण असं जाडसर ठेचायचा, एकदम बारीक नाही. त्यात आता आपण हिंग टाकून घेऊ, थोडासा हिंग. फोडणी चांगली खमंग करून घ्यायची. शेंगदाणे टाकून घेतले थोडेसे. तुम्हाला आवडत असल्यास टाकायचे, पण छान लागतात. हिरवी मिरची, तुम्ही हिरवी मिरची ठेचूनही टाकू शकता किंवा असे तुकडे पण करून टाकू शकतात. म्हणजे कसं लहान मुलांना पण ते काढू शकतात ना, म्हणून आपण तुकडे टाकलेत हिरव्या मिरचीचे. थोडी तिखट मिरची घेतलेली आहे. जरा पिठलं जरा तिखट चांगलं लागतं खायला. आता बारीक चिरून घेतलेला उभा कांदा असा उभा चिरून घ्यायचा. असा उभा चिरलेला कांदा पिठल्यात टाकून बघा, खूप छान लागतो चवीला. आणि छान आता परतवून घ्यायचं. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छान लागतो. भरपूर टाकला मी कढीपत्ता. अगदी 2 हे टाकल्या. आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता ही छान फोडणी परतवून घ्यायची. कांदा थोडा मऊ करून घ्यायचा, एकदम पण नाही मऊ करायचा, थोडासा मऊ करून घ्यायचा. बाजूला आपण पाणी थोडंसं गरम करून घेतलंय. थोडीशी हळद टाकून घेतली. आता थोडासा ओवा टाकायचा, आपण हातावर चुरून टाकायचा. म्हणजे कारण वातूड असतं की ना डाळीचं पीठ, म्हणून थोडासा ओवा टाकायचा. आणि ओव्यामुळे पिठलं पण छान चवीला छान लागतं आणि पचायला पण सोपं होतं. तर छान परतवून घ्यायचं. आता आपण थोडंसं गरम केलेलं पाणी, एकदम आपण उकळलं नाहीये, पण थोडं गरम करून घेतलंय. तुम्हाला किती बनवायचं त्याप्रमाणे पाणी टाकायचं. मी इथे 2 ग्लास पाणी चांगलं थोडंसं गरम करून घेतलंय. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची या फोडणीला. उकळी आल्यानंतरच आपण डाळीचं पीठ त्यात हाटून घेऊ. आपण असं हाटलेलं पिठलं खूप छान लागतं चवीला. मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. हे बघा, आता छान पाण्याला उकळी आली आपल्या फोडणीला छान. आता गॅस कमी करून घ्यायचा आणि थोडं थोडं पीठ टाकत आपण ते हाटून घ्यायचं छान पिठलं. थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं, नाही तर मग काय होईल, गुठळ्या तयार होतात. म्हणून थोडं थोडं टाकत आपण चमच्याने चांगलं हाटून घ्यायचं. मी इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. तुम्ही 3 ते 4 व्यक्तींसाठी मी बनवते. तुम्ही तुमच्या
अंदाजाप्रमाणे बनवा. सगळ्या आपण गुठळ्या बनवू नाही द्यायच्या, आपण सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. असा चमचा घ्यायचा, खोलकट चमचा, आणि त्या चमच्याने आपण सगळं पीठ हाटून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. बघा आता पीठला पण छान आपलं झालेलं. आता आपण कोथिंबीर टाकू आणि सर्व करून घेऊ. झालं आपलं पिठलं तयार झालं. अगदी तुम्ही हे भातावर पण खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर. तर घरात काही भाजीच नसेल तर पटकन धावून येणारी भाजी ही पिठलं. आणि लहानांपासून सर्वांना अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचं आहे, झटपट होणारं. तर आपण सर्व करून घेऊ. हे बघा तयार झालं आपलं पिठलं भाकरी. लोणचं, पापड, कांदा तर त्याबरोबर पाहिजेच. आणि आता कसं उन्हाळा चालू आहे ना, कांदा तर पिठल्याबरोबर पाहिजेच. असं थोडंसं आपण त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं, म्हणजे चवीला पिठलं अजून छान लागतं. असं वरतून तेल टाकून घ्यायचं थोडंसं. हे बघा तयार झाली आपली पिठलं भाकरी रेसिपी. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार झाली. बघा अशा माझ्या पद्धतीने हाटून केलेलं पिठलं बनवून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.